संवर्धनाचे कार्यक्रम असतील, अशा प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला त्यांचं योगदान हे खूप महत्त्वपूर्ण असतं आणि आज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून ते स्वतः आज व्यासपीठावरती आलेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मित्रांनो, युवकांमधील एक असा चेहरा जो येणाऱ्या भविष्यामध्ये जो लढेल युवकांच्या आवाजासाठी, याची शाश्वती ते देतात. तर करूयात त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात या मैदानाकडे, जिथे आजच्या दिवसातल्या पहिल्या फेरीतला तिसरा सामना रंगतोय. एकता विरुद्ध शिवगर्जना ही लढत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे शिवगर्जना संघाने आणि वाऱ्याच्या दिशेनेच प्रवास करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय की काय. कारण की बहुतेक वेळेला आपण पाहतो की टेनिस क्रिकेट म्हणलं तर नाणेफेकीचा कौल जिंकणे आणि त्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणे आणि त्याच प्रकारचा निर्णय कदाचित त्यांनी घेतला असावा. पहिल्या 3 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता धाव फलकावरती आल्या त्या बिनबाद 9 धावा. एकता संघ खूप चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. मागील क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील पाहिलं की त्यांनी सरळ सॅटर्डेच्या लॉर्ड्स मधून अंतिम फेरी गाठली होती, परंतु या स्पर्धेसाठी त्यांची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी आहे. रविवारच्या दिवसामध्ये त्यांनी खेळण्याचा रवैया अपनावलाय. बघूया हा रवैया कितपत यशदायी ठरतोय. 3 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. 9 धाव फलकावरती येत आहेत आणि आत्ताच प्रथमच स्ट्रायकर हँड वरती येतोय तो आदित्य हा फलंदाज. आदित्य देखील तेवढाच गुणवंत प्रतिभावंत खेळाडू आहे मित्रांनो. या खेळाडूने देखील भरपूर सारे ऊन पावसाळे पाहिलेत क्रिकेटमधले. आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर त्याने मागील काही क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्या संघाला यश संपादित करून देण्यासाठी वापरलाय, परंतु ही स्पर्धा मोठी आहे. आज खेळ मोठा करावा लागेल कारण की हा खेळाडू देखील मोठा आहे. राइट एम राउंड द विकेट. सागर हलकासा लोअर फुल टॉस चेंडू. यावेळेस क्या बात है, अप्रतिम फटका, पॅडल स्कूपचा मुजाहिरा. चेंडू जातोय सरळ, 1 बाउन्स डीप फाईन लेग रिजन क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. कलात्मक स्ट्रोक साठीच ओळखले जातात आदित्य देशमुख आणि ज्या ज्या वेळेला त्यांना संधी भेटते त्या वेळेला त्या संधीचं जे सोनं केल्याशिवाय राहत नाहीये. लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे. बहुतेक वेळेला आपण पाहतो की पनवेल परिसरामध्ये जे लेदर क्रिकेटच्या टुर्नामेंट्स होतात त्या वेळेला या खेळाडूचा खेळ हा अतिशय सुंदर असतो. हलकासा लोअर फुलटॉस चेंडू. ओळखलं होतं की या फटक्यावरती, या चेंडूवरती मोठे फटके खेळणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं, म्हणूनच की काय ग्लान्स केले चेंडूला. चेंडू जातोय सरळ शॉर्ट लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित जो पण चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत मात्र सिंगलने 1 धावसंख्येवरती भर पडते. सकाळचं सत्र आहे मित्रांनो. ड्यू फॅक्टर डिपेंड करतो विकेटवरती धावसंख्या येण्यासाठी आणि म्हणूनच की काय थोडीशी विकेट ही स्लो आहे आणि फलंदाजांनी हे ओळखलंय की थोडंसं थांबून खेळला तर नक्कीच एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो. जसजसा उन्हाचं रखरक्त ऊन वाढणार तसतशी विकेट अजून खुलत जाणार. आणि त्यानंतर जर पाहिलं तर कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं मित्रांनो डीजी सुपर माऊली संघाने जो विध्वंस माजवला त्याच प्रकारचा खेळ आज बहुतेक आपण पाहू शकता. परंतु यावेळेस पहा चेंडू हलकासा आतमध्ये येतोय. चपळाई दाखवली आहे, चतुरता दाखवली आहे. ओळखलं होतं की प्रतीक ठाकूर थोडेसे सफल झालेले आहेत आणि अशा वेळेला इंग स्विंगचा मारा केला तर हा कदाचित यशदायी ठरू शकतो. आणि चेंडू सरळ आदळतोय त्रिफळांवरती. त्रिफळा उद्ध्वस्त होत आहेत आणि पहिला मोठा हादरा बसतोय तो म्हणजे एकता संघाला प्रतीक ठाकूर याच्या माध्यमातून. प्रतीक ठाकूर हा एकता संघाचा हुकमे एक्का आहे आणि अशा खेळाडूकडून अशा प्रकारच्या चुका होणं म्हणजे कुठेतरी धोक्याची घंटा आहे की काय. परंतु नौका फलंदाज जो खेळपट्टीकडे रवाना झाला आपण पाहू शकता अजिंक्य खटकाळ हा देखील तेवढाच मोठा कॅलिबर, तेवढाच पोटेन्शियल, तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. या खेळाडूकडे देखील खूप मोठी क्षमता आहे आणि कित्येक तरी क्रिकेटच्या स्पर्धा एक हाती आपल्या संघाला त्याने जिंकवून देखील दिल्या आहेत. बघूया त्याच प्रकारचा खेळ आज त्याच्या माध्यमातून पाहावयास मिळणार का. मनसे चषक 2021 हे सुंदर पर्व या दरम्यान ज्यांचं नुकतंच शुभागमन आमच्या या स्पर्धेमध्ये होते अर्थात यतीनजी देशमुख साहेब यांचं करूयात सहर्ष स्वागत. स्वयंरोजगार महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. तरुण तडफदार अजून एक नेतृत्व. इथं नाव लिहून घ्या. पाहुणे कोण आले ना तुला जसं लिहिता येईल तसं नाव लिहून घ्या का मला ते सांगतील तुला राहुल दादा. म्हणजे नाव सांगायला रे. आपण पाहू शकता यावेळेस गोलंदाजी मार्कवरती
आपण पाहू शकता यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येत आहे ते उमेश भोईर. अजून एक ग्रामीण परिसरामधील ग्रामीण क्रिकेट स्पर्धांमधील अजून एक खिडूकपाडा गावाचा हिरा, ज्याने आपल्या कामगिरीच्या माध्यमातून कित्येक तरी क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात आणि या खेळाडूला या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली ती म्हणजे शिवगर्जना संघाच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला उमेश कळंबोलीच्या मैदानावरती येतात त्या वेळेला त्यांचा खेळ तेवढाच वाखण्याजोगी असतो. आणि आज जर आपण पाहिलं तर अजिंक्य सारख्या मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम त्यांनी केलं, परंतु अजिंक्य हा जास्त वेळ थांबणारा खेळाडू नाहीये मित्रांनो. थोडेसं लय अडखळते की काय, पावलं अडखळत आहेत की काय, चेंडू रिलीज होत असताना मात्र चेंडू हातातून घसरतोय. पंचाने 1.5 चेंडू करार दिला गेलाय आणि पुन्हा एकदा तयार होत आहेत उमेश. क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली तर 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सजवले गेले, 2 क्षेत्ररक्षक हे ऑन साइडला आहेत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने खूप चांगला फटका जरूर खेळला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं गेलं. झेल पकडण्याची संधी मिळाली होती आणि अजिंक्य सारख्या खेळाडूचा झेल हवेत असताना तुम्ही जर का निष्काळजीपणा दाखवणार तर याचे परिणाम तुम्हाला कदाचित येणाऱ्या वेळेमध्ये भोगावे देखील लागू शकतात. उमेश भोईर खूप चांगली टिचून गोलंदाजी करतायत, फलंदाजांच्या स्टान्सला पाहतायत, कशा प्रकारे फलंदाजांना जखडून ठेवता येईल याच्यासाठी स्ट्रॅटेजी रंगवतात आणि स्ट्रॅटेजी त्यांची अद्याप तरी यशस्वी होत असताना. आकुटप्प्याचा चेंडू यावेळेस पहा, मी सांगितलं होतं या फलंदाजाला तुम्ही संधी देऊ शकत नाही आणि जर का या खेळाडूला तुम्ही थोडासा रूम द्याल तर परिणाम मात्र असेच पडणार. चपराक भेटते उमेश याला. आकुटप्प्याच्या चेंडूवरती 6 धावांसाठी येते तो दणदणीत षटकार. हलकासा आकुटप्प्याचा चेंडू, आधीच ओळखलं होतं, मनामध्ये मनसुबा बनवला होता. जर का शरीर यष्टेवरती बाउन्सर चेंडू आला, आकुटप्प्याचा चेंडू जर का आला तर याला अशाच प्रकारे खेळायचंय. ताकदीचा परिपूर्ण वापर केला गेला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिले डीप स्क्वेअर लिजन क्षेत्राच्या पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. आता कुठेतरी सूर गवसलाय की काय, कारण की प्रतीक ठाकूर याने खूप चांगली लयबद्ध सुरुवात करून दिली होती, परंतु ती लयबद्ध सुरुवात जास्त काय त्याला टिकवता आली नाहीये. सागरच्या फिरकी चेंडूचा तो शिकार ठरला आणि तिथून मात्र प्रश्नचिन्ह मैदानावरती निर्माण झालं होतं की या खेळाला कोण सावरेल. आणि अजिंक्य खटकाळ, परंतु यावेळेस पहा अप्रतिम चेंडू, सरळ ब्लॉक होलचा मारा केला गेला होता. पॅड लाईन वरती चेंडू आदळते, पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. अजिंक्य खटकाळ अचळभूत नजरेने पाहतोय, काय चुकलं माझं शॉट सिलेक्शन, हा बरोबर नव्हता का, परंतु आता विचार करून काय फायदा नाहीये. फलंदाजाला रवाना व्हावं लागते पॅव्हेलियनकडे. अजून एक मोठा हादरा, अजून एक मोठा धक्का, तो म्हणजे अजिंक्य खटकाळच्या माध्यमातून एकता या संघाला. बॅक टू बॅक 2 मोठे झटके एकता संघाला, एक प्रतीक ठाकूर आणि 2 दुसरा म्हणजे अजिंक्य खटकाळ. हे 2 असे पिलर आहेत या संघाचे ज्याच्यावरती एकता संघाची ही मजबूत इमारत उभी आहे. आणि असे 2 इमारतीचे हे 2 पिलर, इमारतीचे मजबूत पिलर जेव्हा ढासळले जातात त्यावेळेला मात्र चित्र थोडंसं अवघड बनू शकतं मैदानावरती. उमेश भोईर यांचा शेवटचा चेंडू या षटकातला ऑन साइडला तटून काढलाय. सिलिम मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने धावून येत आहेत, परंतु कौतुक करावं लागेल अमित पाटील यांचं. या वयात देखील एवढी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि आदित्य देशमुखची तेवढीच त्यांना 7-2 धावा भेटतात शेवटच्या चेंडूवरती. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आल्यात त्या म्हणजे 25 धावा. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती. एक सुरक्षित सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघांच्या पारड्यामध्ये, कारण की एकंदरीत जर सरासरी पाहिली तर 12.50च्या सरासरीने धावफलकावरती धावा जमा केल्या त्या म्हणजे एकता या संघाने. दुसरीकडे जर विचार केला तर शिवगर्जना संघासाठी जमेची बाजू ही की प्रतीक ठाकूर सारखा आक्रमक फलंदाज ज्याला पहिल्याच षटकामध्ये तुम्ही पॅव्हेलियनकडे पाठवलं आणि त्याचबरोबर एकता संघाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे असा अजिंक्य खटकाळ देखील या दुसऱ्या षटकामध्ये डगआउट कडे रवाना झाला. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर जे 2 मोठे विस्फोटक फलंदाज होते, जे 2 मोठे अडखळे होते शिवगर्जना संघाच्या समोरचे, ते दोन्ही मोठे अडथळे आता मात्र दूर झालेत. परंतु धावसंख्येची गती काय थांबवता येत नाहीये. धावसंख्या ज्या वेगाने येत आहेत, धावसंख्येची जी सरासरी आहे ही अतिशय पोषकदायी म्हणावी लागेल या मैदानाच्या अंदाजे.
कारण की 12.00च्या सरासरीने जरी धावा आल्या तर 50 ते 48 धावापर्यंत हा संघ मजल मारू शकतो आणि 50 ते 48 धावा 50 ते 40 धावा हा फायटिंग स्कोर या मैदानावरती मानला जातो. कारण की ज्या प्रकारची स्ट्रेंथ आहे एकता संघाची, प्रतीक ठाकूर असतील, आदित्य देशमुख असतील किंवा अमित पाटील असतील, हे खूप चांगले अनुभवी गोलंदाज आहे. त्यांच्या भात्यामध्ये असे अस्त्र आहेत की फलंदाजांना रोखून ठेवण्यासाठी ते खूप प्रभावी आहेत. परंतु काय घडेल आणि काय बिघडेल हा येणारा वेळच सांगेल. पहिल्या सत्राचा खेळ मार्गस्थ आहे मित्रांनो. आपण पाहतात मनसे चषक 2021 हे सुंदर असं पर्व स्वर्गीय संदीप धनाजी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली कित्येक वर्ष सातत्याने कला, क्रीडा, सामाजिक महोत्सव राहुलजी चव्हाण आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली ही सातत्याने आयोजित करत आहेत. न अडथळता न थांबता हा निरंतर प्रवास आज या उंच शिखरावरती येऊन थांबलाय आणि याचेच कदाचित पोचपावती म्हणून की काय अतिशय मोठ्या प्रमाणात जमा झालेली आमची प्रेक्षकांची वर्दळ. तर तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज मार्कवरती गोलंदाज बॉलर नेम आखू टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र लॉफ केलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु शेवटच्या क्षणी मात्र सावध पावित्र्य अपनावलाय. चेंडूला फक्त गॅदर केले गेले वन बाउन्स परंतु थोडीशी खराफेकी, धोक्याची घंटा. 2 धावाच्या तिहेरीमध्ये कन्वर्ट करतात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकता. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती देखील अशाच प्रकारचं चित्र होतं. वेगाने 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या आणि ज्यावेळेला मैदानावरती अशा प्रकारच्या धावा जमा केल्या जातात त्यावेळेला मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जे असतं विपक्ष संघाचं ते कुठेतरी ढासळलं जातं. यावेळेस ब्लॉकलचा मारा. मागील चेंडू जर पाहिला तर आखू टप्प्याचा होता हा चेंडू. ब्लॉकलचा मारा. यावेळेस पहा दुसऱ्या धावाची संधी थेट झाली होती. उमेश भोईर थोडीशी चूक करतात. संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सोनं काही साधता येत नाहीये. 2 धावा भेटतायत. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्येचं सातत्य राखणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा सातत्य राखलं जाणार त्यावेळेला मात्र धावसंख्येचा एक चांगला भडीमार विपक्ष संघावरती तुम्ही मारू शकता आणि हेच गणित कदाचित अंमलात आणलं जाते मैदानावरती. एकीकडे आपण पाहतो अमित पाटील आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर करतात आणि त्याची अप्रतिम साथ आदित्य देशमुख याच्या माध्यमातून. हलकासा ओव्हरपिच चेंडू शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये तटवून काढलं या चेंडूला. अनिकेत तिथं उपस्थित. अनिकेत खूप सुंदररित्या चेंडूला थांबवतायत. एकच धाव जरूर भेटते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि या 3 चेंडूंमध्ये 6 धावा कुठून काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी झालेत. सिंगल्स डबल्सला देखील तेवढंच महत्व आहे मित्रांनो जेवढं महत्व तुम्ही मोठ्या फटक्यांना देता. ऑन साइडला चेंडूला लॉफ केलंय. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रामध्ये 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बॉडी लाईन वरती तुम्ही जेव्हा आखू टप्प्याचे चेंडू आदित्य देशमुख याला टाकणार तर परिणाम हे भोगावेच लागणार. कारण की सातत्याने ज्या वेळेला आम्ही या क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटत असतो त्या वेळेला आदित्य देशमुखचे हे कलात्मक स्ट्रोक्स पाहावयास मिळतात. लेदरचा अप्रतिम अनुभव. गेली कित्येक वर्ष हे षटक संपल्यानंतर पाण्याची पूर्तता करायची. स्वयंसेवकांना विनंती असेल की हे षटक संपल्यानंतर पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ येणं अद्याप देखील बाकी आहे. खूप चांगल्या लयमध्ये दिसत आहेत आदित्य. 35 धावा धावफलकावरती आल्यात. माझे साथी स्कोरर माझ्यापर्यंत ही माहिती पोहोचवतायत. यावेळेस चेंडूला लॉफ केले. हलकासा ओव्हरपिच चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आणि प्रेक्षकांचा इशारा मात्र येतोय षटकार. कदाचित या खेळाडूची टाच जी होती ती सीमारेषेवरती होती. थोडस बॅलन्स करता आला नाहीये. नीटचा अचूक अंदाज टिपता आला नाहीये. झेल जरूर झाला असता परंतु थोडस ढिसाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. प्रयत्न खूप चांगला होता परंतु अंदाज चुकलाय आणि मात्र या 6 धावा भेटतायत. आता मात्र आदित्य देशमुख खूप सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हलकासा ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खणून काढलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. चेंडूला थांबवताय तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते म्हणजे 42च्या घरामध्ये. याच दरम्यान आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती आमचे प्रमुख पाहुणे
मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि मी एक विशेष कौतुक करेन राहुल चव्हाण साहेबांचं, कारण की कालच्या दिवसभरापासून मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची मांदियाळी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहावयास मिळाली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे पाहुणे आले होते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे युवकांचं होतं. यावरून आपण अंदाज लावू शकता की आजच्या राजकारणामध्ये युवक किती प्रभावी आहेत, किती कार्यरत आहेत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी कौतुक करेन, कारण की युवकांचा पक्ष म्हणून या पक्षाकडे पाहिलं जातं. सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला भेटलेलं एक कणखर व्यक्तिमत्व आणि प्रबळ वक्तृत्व आणि त्यांच्या विचारांनीच प्रेरित होऊन भरपूर सारे युवक आज या पक्षाला जुडले गेलेत, या संघटनेला जुडले गेलेत. आणि सातत्याने आपण पाहतोय की ज्या प्रकारे या परिसरामध्ये राहुल चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहेत, अशाच प्रकारचं कार्य संबंध महाराष्ट्रभर ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले अजून एक या परिसराला, या विभागाला लाभलेले सतीशजी पाटील साहेब, अर्थात ऍडव्होकेट सतीश पाटील साहेब, माफ करा तुषार पाटील साहेब, नगरसेवक सतीशजी पाटील साहेब यांचे चिरंजीव आहेत. स्कोर झालाय 42. पाणी पुरवायचं. नगरसेवक सतीशजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाची कार्य केली जातात. त्याचबरोबर आम्ही कित्येक तरी मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये ऍज अ स्पॉन्सर म्हणून त्यांना देखील पाहतो आणि पनवेल महानगरपालिकामध्ये ते सदस्य देखील आहेत स्थायी समितीमध्ये. तर खूप खूप आभार व्यक्त करते आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं. संदेशजी भगत साहेब हे देखील आमच्या समेत जुडले गेलेत. त्याचबरोबर अमोलजी पाटील साहेब विधानसभा सचिव, त्याचबरोबर विजयजी पवार साहेब विधानसभा अध्यक्ष, या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा करूयात स्वागत आणि घेऊन चालूयात पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकाकडे. उमेश भोईर वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन होते. पंचांच्या डाव्या एष्टीकडून राईट ओव्हर द विकेट आदित्य याच्यासाठी. हलकासा ओव्हरपिच चेंडू जरूर होता. चेंडूला फक्त आणि फक्त स्टेअर केलंय. फटका जोरात खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नीटसा होत नाहीये. एक धाव जरूर भेटली जाते आणि 1च्या बरोबरीने 43 धावा धावफलकावरती येत आहेत. खूप चांगली भागीदारी म्हणावी लागेल या दोन्ही खेळाडूंची. गरज होती एक पार्टनरशिप बिल्ड करण्याची आणि ती पार्टनरशिप मात्र या दोन्ही खेळाडूंनी अप्रतिमरित्या परिपूर्ण केली आहे. 25 धावसंख्येवरती दुसरा हादरा बसला होता अजिंक्य खटकाळ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रतीक ठाकूर सारखे दोन महत्वाचे शिलेदार हे शंभूकडे रवाना झाल्यानंतर संघाला सावरण्याचं काम या दोन्ही फलंदाजाने अप्रतिमरित्या केले. 25 ते 45 आता जर पाहिलं तर 45 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे तब्बल 20 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंनी केली. खूप चांगला खेळ, खूप चांगला देखणा खेळ या दोन्ही खेळाडूंसाठी होतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. या षटकाचा विचार केला तर उमेश भोईर खूप चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडू त्यांनी अद्याप फेकलेले आहेत. 3 धावा खर्च केला. त्यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. नीटचा संपर्क होत नाहीये. चायनीज कट पॅटीचा घेतला जातोय. इनर एज घेत चेंडू येतोय सरळ शॉप डीप फाईन लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत मात्र भेटते सिंगल. डेथ ओव्हर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं सुबक सुंदर उदाहरण उमेश भोईर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून देत असताना जखडून ठेवले फलंदाजांना या गोलंदाजाने. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट गरज होती का या फटक्याची, कारण की आदित्य देशमुख सरळ बॅटीने खूप चांगले फटके खेळतात. खूप चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटिंगमधून आम्ही पाहिले. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याचा इत्तंभूत अनुभव या खेळाडूकडे आहे आणि अशा वेळेला हा खेळाडू डेथ ओव्हर मध्ये या चुका करेल तर कुठेतरी प्रश्नचिन्ह निश्चित स्वरूपाने त्यांच्या पाठीराख्यामध्ये. ऑन साइडला क्या बात आहे, सुंदर फटका. सनी भोईर तिथे उपस्थित. झेल जरूर झाला होता, प्रयत्नच देखणा होता, बॅलन्स करू शकले नाहीये स्वतःला. हाताला स्पर्श करून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक सुंदर देखणा मनसे षटकार. उंचपुरा खेळाडू जरूर होता हा. अटेम्प्ट देखील खूप चांगला होता परंतु शेवटच्या क्षणी बॅलन्स करता आला नाहीये. या 6 धावा थोड्याशा महागड्या ठरू शकतात जर का सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला तर. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 52. अर्ध शतकाला गवसणी घातले एकता संघाने. खूप चांगला खेळ यावेळेस दाखवतो एकता संघ या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये नटराज मुर्दरा
करून या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती येत आहेत आणि या 2 धावाच्या मदतीने 4 षटकांचा होतो खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आल्यात त्या तब्बल 54 धावा. भलं मोठं आव्हान म्हणूयात, कारण की 4 षटकांमध्ये तुम्ही जेव्हा 50 ते 60 धावा अंकित करता त्यावेळेला मात्र ह्या धावा थोड्याशा मोठ्या वाटतात, कारण की तुमच्याकडे त्या प्रकारची गोलंदाजीची स्ट्रेंथ असेल तर. आणि हो मित्रांनो, एकता संघ ओळखला जातो त्यांच्या गोलंदाजीच्या स्ट्रेंथसाठी. आदित्य देशमुख असेल, अमित पाटील असेल, त्याचबरोबर प्रतीक ठाकूर असेल, असे महत्त्वाचे शिलेदार हे गोलंदाजीचे मानले जातात आणि यांच्याकडे असलेले हे प्रभावी अस्त्र मोठमोठ्या फलंदाजांना शांत करण्यासाठी खूप खूप प्रभावी असतात. आणि हे अस्त्र आज वापरले जाणार का? कारण की स्पर्धा खूप मोठी आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा एक संघर्षमय प्रवासाची आहे. आणि अशा या स्पर्धेमध्ये जर का टिकून राहायचं असेल तर आज एकता संघाला मोठा खेळ हात दाखवावाच लागेल. परंतु शिवगर्जना संघ याला कमी लेखून चालणार नाहीये मित्रांनो. सनी भोईर असतील, त्यानंतर जर पाहिले तर उमेश भोईर, अनिकेत सारखे आक्रमक विस्फोटक फलंदाज या संघाकडे आहे. आणि यामधील एक जरी फलंदाज क्लिक झाला या मैदानावरती तर मात्र हे धावसंख्येचं भलं मोठं आव्हान एक छोट्याशा दगडाप्रमाणे वाटेल. परंतु काय घडेल आणि काय बिघडेल हा येणारा वेळच सांगेल. तत्पूर्वी मी विनंती करेन आमच्या स्वयंसेवकांना की कृपया करून, तर याच दरम्यान मी राहुल चव्हाण साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते तुषारजी पाटील साहेब, अर्थात ऍडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान करावात. या परिसरातील एक तडफदार युवा नेतृत्व लाभले गेले. ज्या प्रकारे त्यांच्या पिताश्री अर्थातच सतीजी पाटील साहेब यांनी या परिसरातील असंख्य विद्यार्थी घडवलेत आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून. आणि आज आपण पाहतो की ते विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठमोठ्या यशाच्या उंच पर्वावरती आहेत. आणि अजून एक पिढी या कळंबोलीमध्ये घडवण्याचा प्रयत्न तुषारजी पाटील साहेब करतायत. आणि त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि तुम्ही आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, या व्यासपीठाची शोभा वाढवली, याबद्दल तुमचं मनाच्या अंतःकरणातून खूप 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 आभार. तर आपण पाहतो मित्रांनो, पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या त्या 54 धावा आणि 55 धावांचं हे आव्हान असणार आहे. आणि हे 55 धावा कशा प्रकारे पेलवल्या जाणार हा येणारा वेळच सांगेल. तर चला पंच, थोडासा वेग वाढवा. शिवगर्जना संघ ची आघाडीची जोडी मैदानाकडे प्रस्थान होत असताना आपण पाहू शकता उमेश भोईर आणि हा भाई आज आपली टीम आहे ना शेट स्मॅश जागो अंडरम छकडा मारे आमच्याच बॉलर अंडरमचे बॉलर. अरे टीम खूप चांगली आहे रे, पण काय झालं बॅड लक चालू आहे यार, काय कळत नाही. आले पाहिजेत बॅड लक काढायला. हो रे 54 झालेत 55 पप्पा नाही आले अजून. शेवटचा आमचा काळभैरव पोपट. तर चला या दरम्यान विनंती असेल बॅड बॉय संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर संघर्ष 2 सॉरी माफ करा बी संघर्ष बी संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की चला नाणेफेकीचा कौल पार पाडण्यासाठी व्यासपीठाकडे या. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की एकता संघाची देखणी फलंदाजी, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर काय चित्र होऊ शकतं. संघ अडचणीमध्ये असताना अमित पाटील आणि आदित्य देशमुख यांनी काय सुंदर खेळ दाखवला. तर याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र निर्माण सेनेचे एक युवा नेतृत्व यतीनजी देशमुख साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी तेजसजी गायकवाड साहेबांना यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते यतीनजी देशमुख साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायाची उबदार शाल, त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर संदेशजी भगत साहेब तालुका उपाध्यक्ष यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी तेजसजी गायकवाड साहेबांना विनंती करेन.
तेजसजी गायकवाड यांचं देखील खूप मोठं योगदान आहे मित्रांनो या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. खूप कमी वेळेला असं होतं. 54 धावा झालेत, 55 धावांचं आव्हान असणार आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. त्याचबरोबर अमोलजी पाटील साहेब विधानसभा सचिव यांचा देखील सत्कार करावा. तेजस यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा मान सन्मान करावा, कारण की सातत्याने हे सर्व मान्यवर आपल्या विभागामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या त्यानंतर विजयजी पवार साहेब तेजस गायकवाड यांना विनंती असेल की विजयजी पवार साहेब यांचा देखील आपण मान सन्मान करावा. व्यासपीठावरती उपस्थित आमच्या पाहुणे मंडळी त्यांचा आम्ही सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पाडत आहोत, कारण की सातत्याने हे असे चेहरे आहेत मित्रांनो जे आपल्या आसपास परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेच्या प्रश्नांना मार्गस्थ लावत असतात. विविध विषयांसाठी ते लढत असतात, झगडत असतात. कधी प्रशासनाबरोबर असेल, कधी सिस्टम बरोबर असेल, सातत्याने आपल्या हक्कासाठी ते लढत असतात. आणि म्हणूनच की या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. खूप खूप आभार, तुम्ही आज इथे आलात. खूप चांगली ऊर्जा भेटली या व्यासपीठाला आणि त्याचबरोबर ही ऊर्जा आमच्या खेळाडूंना मैदानावरती खेळ खेळण्यासाठी खूप आल्हाददायक असेल. तर आपण पाहतोय पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती. यावेळेस अप्रतिम फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक उमेश देशले आधीच तिथे तैनात केले गेले होते. 1 बाउंस चेंडूला गॅदर करतात, कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. बहुतेक वेळेला आपण पाहतो की पॉवर प्लेचं षटक असलं की उमेश देशले हे सीमारेषेजवळ तैनात केले जातात. अजिंक्य असेल किंवा उमेश असेल यांच्यावरती भरघोस आत्मविश्वास दर्शवला जातो आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होतं. यावेळेस चेंडूला लॉफ केले. 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. खूप चांगला झेल, अप्रतिम झेल, देखणा झेल. आज दिवसभरामधील अप्रतिम झेलाच्या यादीमध्ये अव्वल स्थानी ह्या झेलाला आपण म्हणू शकता मित्रांनो. उलट्या दिशेने पळत जाणे आणि स्वतःला बॅलन्स करत सीमारेषे लगत अशा प्रकारचा झेल टिपणे म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिले तर तारेवरची कसरत. आणि ही कसरत मात्र कुठेतरी जिंकलाय हा क्षेत्ररक्षक. तर राहुल चव्हाण साहेबांना विनंती असेल की टॉस करायचा आहे. संघर्ष बी विरुद्ध बॅड बॉईज या 2 संघांदरम्यानची ही लढत. पहिल्या फेरीतील 4था सामना आपल्या समोर येतोय. तर पहिला मोठा हादरा बसतो तो म्हणजे वैभवच्या माध्यमातून टॉस जिंकलाय तो म्हणजे संघर्ष बी संघाने. चौथा राऊंड आहे आता, तिसरा चालू आहे, चौथा चालू आहे. तर प्रतीक ठाकूर खूप चांगली गोलंदाजी करतात. जो विश्वास दर्शवला गेला तर त्यांच्यावरती त्या विश्वासाला परिपूर्ण अशी सार्थ गोलंदाजी. यावेळी चांगला फटका, देखना फटका. का या खेळाडूला ग्रामीण क्रिकेट मधील विस्फोटक फलंदाजांच्या यादीमध्ये गणलं जातं याचीच प्रचिती मात्र आता उमेश भोईर देत आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून देखील खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि संधी भेटली आपल्या संघाला सावरण्याची. फलंदाजीच्या माध्यमातून आक्रमक पवित्र अपनावत आहेत. चौकार येतोय. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आलं. स्कोर म्हणजे 9 धावा. तर चला विनंती असेल, पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आले. 54 धावा करून 55 धावांचं भली मोठं आव्हान
आदित्य देशमुख आणि त्याचबरोबर अमित पाटील यांनी जी भागीदारी आपल्या संघासाठी नोंदवली त्या भागीदारीची गरज कुठेतरी शिवगर्जना संघाला आहे की काय? नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहतोय बाळा येतोय. डावकर हाताचा अजून एक शैलीदार फलंदाज म्हणावं लागेल विक्की, कारण की प्रॅक्टिस सेशन मध्ये आम्ही पाहतोय की हा खेळाडूला खूप चांगला लय भेटलाय, परंतु मॅच मध्ये तो अद्याप देखील क्लिक होत नाहीये. खूप चांगला पोटेन्शियल आहे त्याच्याकडे, खूप चांगली क्षमता आहे त्याच्याकडे, परंतु त्या क्षमतेचा त्या ताकदीचा तो वापर या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे करणार? संधी त्याला भेटली आहे, कारण की वन डाऊनच्या फळीमध्ये त्याला पाठवलं गेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा प्रमोट केलं जातं, अशा प्रकारे जेव्हा तुमच्यावरती विश्वास दर्शवला जातो त्यावेळेला ती संधी असते काहीतरी करून दाखवण्याची, आणि आज त्या संधीचा कितपत फायदा घेणार बाळा बघूयात. येणारे 18 चेंडू अद्याप देखील बाकी आहेत आणि 55 धावांचं आव्हान समोर असताना 9 धावा धाव फलकावरती आल्या. हरकाचा लोअर फुलटॉ चेंडू खूप चांगला फटका खेळला होता. चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळतायत वायडी क्षेत्रकावर रिजन मध्ये, चेंडूला तटवून काढतायत क्षेत्ररक्षक वँकी तिथे उपस्थित, चेंडूला उचलतायत, फेकी करतायत, तोपर्यंत मात्र भेटते ती फक्त सिंगल्स डबलने जास्त काही प्रभाव पडणार नाहीये. या सामन्यावरती जर पकड मजबूत करायची असेल शिवगर्जना संघाला तर कुठेतरी हात मोकळे करावे लागेल, गगनचुंबी फटके खेळावे लागेल, सीमारेषेच्या पलीकडे चेंडूंना धाडावं लागेल, आणि ही करण्याची किमया कुणामध्ये असेल तर तो म्हणजे उमेश भोईर, अद्याप देखील खेळपट्टीवरती उपस्थित. यावेळेस मित्रांनो मी ज्याचा उल्लेख केला गेला होता की उमेश भोईर या खेळाडूकडे क्षमता आहे, ताकद आहे, कुवत आहे, आणि आपल्या क्षमतेचा आज वापर करत असताना हलकासा आखूड टप्प्याचा चेंडू भेटला आणि चेंडूला मात्र त्या मेरिट प्रमाणेच फायनली लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये अक्षरशः भिरकावून दिले, टोलावून दिले. पुलचा प्रयत्न केला आणि पुल हा सक्सेसफुल ठरला. 6 धावांसाठी आले त्या दणदणीत षटकाराप्रमाणे. वेगवान धावा येत आहेत आणि 16 धावावरती जाऊन मात्र हा धावसंख्येचा आकडा थांबतोय. 16 धावा धाव फलकावरती. उमेश भोईर एक षटकार आणि चौकाराच्या मदतीने आपल्या संघाला 12 धावांचं योगदान देतोय. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झालाय आणि अशाच प्रकारची जर का टोलेबाजी चालू राहिली मैदानावरती तर मात्र होत्याचं नव्हतं करू शकतो हा फलंदाज. प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल आदित्य देशमुखच्या समोर की या खेळाडूला कशा प्रकारे रोखता येईल. आधीच मनामध्ये स्टान्स बनवला होता की ऑन साइडला खेळायचा आहे, परंतु गोलंदाज आपण पाहू शकता सावध पावित्र्य अपनावतायत. लय कुठेतरी त्यांची बिघडली होती, त्यामुळेच की काय ते जागेवरती थांबतायत. यावेळेस पहा मित्रांनो, क्या बात आहे, दैव बलवंत ठरते उमेश भोईर याचं. चेंडू त्रिफळावरती आदळला होता, परंतु पंचांचा इशारा नो चेंडूचा येतोय, परंतु धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाळा बाद झालाय. चुकीचं कम्युनिकेशन झालं होतं बाळा याचं कदाचित, आणि म्हणूनच की काय हा भला मोठा विकेट भेटतोय तो म्हणजे आत्महत्येच्या माध्यमातून. बाळा बॅक टू द पॅव्हेलियन होतात, परंतु उमेश भोईर याला नवजीवन प्राप्त झालंय. बघूया नवजीवनाचा कशा प्रकारे तो वापर करेन. या दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती या परिसरातील अजून एक राष्ट्रीय भाषेचा बुलंद आवाज राजनजी सोना हे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात सहर्ष स्वागत. पुढील काही सामन्यांसाठी आपण त्यांना देखील ऐकणार आहोत. कणखर आवाज आहे, प्रबळ आवाज आहे मित्रांनो, खूप चांगला अनुभव त्यांच्याकडे क्रिकेटचा देखील आहे, परंतु राष्ट्रीय भाषेवरती जे त्यांचं प्रभुत्व आहे आणि भरपूर सारे या परिसरामध्ये राहणारे हिंदी भाषिक मित्र आमच्याशी संपर्क साधतात, आम्हाला बोलतात की कृपया करून जर का हिंदीमध्ये कॉमेंट्री झाली, हिंदीमध्ये समालोचन झालं तर आम्हाला देखील या क्रीडा स्पर्धांचा अजून आनंद घेता येईल. आणि म्हणूनच की काय हे प्रेम पाहता, क्रिकेटबद्दल आदर पाहता राजन सोना स्वतः आज या व्यासपीठावरती उपस्थित झाले, तर त्यांचं खूप खूप करूयात आभार आणि घेऊन चलूयात त्यांना देखील या सामन्याकडे. राजन, आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानावरती रंगतोय, एकता विरुद्ध शिवगर्जना. पहिल्या सत्रामध्ये एकता संघाने अप्रतिम खेळ दाखवला. आदित्य देशमुख आणि अजित पाटील यांनी तब्बल 35 धावांची भागीदारी रचली आणि आपल्या संघाला मात्र शाश्वतीपूर्ण आव्हानाकडे घेऊन गेले. 55 धावांचं आव्हान उभं केलं आणि आपण पाहतो की दुसऱ्या सत्रामध्ये
दुसऱ्या सत्रामध्ये उमेश भोईर त्याच प्रकारची फलंदाजी करतायत. एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने आपल्या संघाला मात्र प्रवास सुखदायी करतायत, परंतु त्यांना भेटलेलं हे नवजीवन. नो चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त झाला. फ्री हिटचं लायसन आणि फ्री हिटच्या लायसन वरती मात्र सावित पवित्र आपणावर चेंडूला ढकलवून दिले. वायडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक प्रतीक ठाकूर तिथे उपस्थित. 2 धावा भेटतायत. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा. म्हणजे आज कुठेतरी दैव बलवंत आहे उमेश भोईर यांचं. नशिबाचा कशा प्रकारे वापर करणार उमेश भोईर. संधी जरूर भेटते, परंतु संधीचं सोनं करता येणार का. खूप मोठा खेळाडू आहे मित्रांनो, आणि अशा मोठ्या खेळाडूला तुम्ही अशा संध्या द्याल तर कदाचित अडचणी तुमच्या समोर तुम्ही ओढावून घेताय. हेलो चेक. हेलो 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 हेलो. तर आपण पाहतो मित्रांनो, फ्री हिटचं लायसन ग्रीन सिग्नल पंचांकडून येते फलंदाजीसाठी. या फ्री लायसनचा कशा प्रकारे फायदा उचलणार उमेश भोईर. फुलटॉ चेंडू, चेंडूला ऑन साइडला खेळून काढले. वाईडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम देखणं क्षेत्ररक्षण करतोय. अजिंक्य खटका तिथे उपस्थित. मित्रांनो हे असे खेळाडू आहेत मित्रांनो, हे तुम्हाला चुका करताना बहुतेक कमी वेळेला पाहावयास मिळतात. अजिंक्य खटका असतील, अमन लोहिया असेल, राजन सोना असतील, हॅप्पी सिंग असतील, सनी सिंग असतील, हे असे काही खेळाडू आहेत कळंबोली क्रिकेटमधील. असे भरपूर खेळाडू आहेत, त्यांची नावं आम्ही सांगता सांगता दिवस कमी पडेल. सूरज बोबडे असतील, रोशन साळुंके जो उदयनमुख खेळाडू येतो या परिसरामध्ये, असे भरपूर असे खेळाडू आहेत जे क्षेत्ररक्षणामध्ये खूप कमी वेळा चुका करताना तुम्हाला भेटू शकतात. आणि या क्षेत्ररक्षणामुळेच कित्येक तरी त्यांचे सामने संघाने जिंकलेत. यावेळेस आपण पाहू शकता चेंडूला ऑन साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचा इशारा अद्याप देखील येत नाहीये. बाईचा इशारा येतो. धन्यवाद पंच. बाईच्या माध्यमातून ही भेटते सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्ड जाऊन पोहोचते ते म्हणजे 27च्या घरामध्ये. राजन क्या कहना चाहोगे. 55 रनों का लक्ष्य और इन रनों का लक्ष्य चेस करते हुए दूसरा ओवर प्रगति पथ पे है और 27 रन स्कोर कार्ड के ऊपर है. क्या कहना चाहोगे, यानी कि क्या रणनीति स्पष्ट होगी. सबसे पहले तो मैं प्रशांत आपका बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा. राहुल दादा चौहान का भी मैं धन्यवाद करना चाहूँगा कि इस बड़े मंच से मुझे कमेंट्री करने का मौका दिया गया है. तो मैं राजन सोना प्रभु श्री राम का नाम लेकर आप सभी का स्वागत करता हूँ शिवाजी महाराज जी के नाम से प्रसिद्ध छत्रपति शिवाजी क्रीड़ांगन के इस मैदान पर. और एक दिलचस्प मैच इस मैदान पर अगर हम देख पा रहे हैं तो ये मैच चल रहा है एकता वर्सेस शिव गर्जना. दोनों ही तरफ एक दहाड़ रहेगी, दोनों ही तरफ दिग्गज बल्लेबाजी और दिग्गज गेंदबाजी से भरपूर ये टीम है. स्कोर कितना हुआ. 29 रन हो चुके हैं. जरूर, जैसे कि प्रशांत आपने कहा कि ये मैच कांटे की टक्कर में हो सकती है, क्योंकि उमेश भोईर जैसा एक दिग्गज मैदान पर अब तक मौजूद है. देखिए जीवदान जिन्होंने मिला पूरी तरीके से उस संधि का फायदा उठा रहे हैं इस मैदान पर. अच्छे ड्राइव्स खेल रहे हैं. कहीं ना कहीं गेंदबाज अपनी दिशा भटक चुके थे या लाइंस के जो अंपायर ने नो दिया, और एक्स्ट्रास के रूप में भी इन्हें रनों का योगदान मिला है और रनों का इजाफा हुआ है. अब आने वाला समय ही हमें बता पाएगा कि कौन जिम्मेवारी के साथ गेंदबाजी करेगा, क्योंकि सामने अब बल्लेबाज है उमेश भोईर. इस बल्लेबाज को रुकाना बहुत जरूरी होगा एकता टीम को, अगर इस मैच में जीत की पतंग लहरानी है तो. निश्चित दौर से अगर पहले सत्र की बात करें राजन, तो 2 ओवर के बाद 2 विकेट के नुकसान पे 25 रन स्कोर कार्ड के ऊपर थे. और अगर दूसरे सत्र में अगर देखा जाए तो उसी प्रकार का चित्र हम देख सकते हैं, लेकिन 4 कदम आगे है शिवगर्जना टीम, क्योंकि पहले सत्र में 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन थे और इस सत्र की यदि बात करें तो 29 रन आए, यानी कि 4 कदम आगे है शिवगर्जना टीम. लेकिन यहां से अगर देखा जाए तो 12 गेंदे 26 रनों का फासला. किस प्रकार से स्ट्रेटेजी बनानी होगी. 2 से 3 बड़े स्ट्रोक पूरी तरह से मैच का रुख बदल सकते हैं. जरूर, पर उतना ही आसान होगा कि नहीं ये देखना भी एक तरीके से एक बहुत वाकई बात होगी, क्योंकि अगर गेंदबाजी की बात की जाए तो गेंद जिनके हाथ में है वो कोई छोटे मोटे नहीं, एक तेज तरार बल्लेबाज के साथ एक चालाज और माहिर गेंदबाज भी है. प्रतीक ठाकुर की बात की जाए तो इस मैदान पर उनकी काबिलियत की तारीफ जितनी की जाए उतनी कम है. एक चालाक गेंदबाज, एक चुस्त दुरुस्त और तंदुरुस्त बल्लेबाज और पूरी तरीके से भरपूर ऑलराउंडर की भूमिका जो निभाते हैं इस मैदान पर, अब जिम्मेवारी के साथ इस ओवर को लेकर आए हैं. प्रशांत,
देखिए अब है कांटे की टक्कर, अब है चुनौती, क्योंकि एक तरफ प्रशांत भोईर तो एक तरफ प्रतीक ठाकुर, और प्रतीक ठाकुर एक ऐसे बल्लेबाज, ऐसे गेंदबाज है जो एकता की नैया को पार कर सकते हैं। पर देखना होगा आसान है कि नहीं। प्रतीक ठाकुर की यह पहली गेंद हाईवे एंड की तरफ से एलाइजेंड के बल्लेबाज उमेश भोईर के लिए। उठाया है गेंद को, फील्डर तैनात है और एक आसान सा, एक बहुत ही आसान सा रिलैक्स बॉडी में किया हुआ कैच, और जिससे हम शेर की बात कर रहे थे उसको निश्चित बल्लेबाजी यहां पर थाम कर पवेलियन का रास्ता दिखाया है गेंदबाज प्रतीक ठाकुर ने। और बहुत अच्छी साथ यहां पर मैं कहना चाहूंगा यहां पर मिली अजिंक्य की ओर से। देखिए बहुत ही रिलैक्सिंग कैच था, जैसे कि प्रैक्टिस सेशन में वो यहां पर फील्डिंग कर रहे हैं। एक रिलैक्सिंग कैच एक बड़े शेर को पवेलियन के बाहर। निश्चित तौर से अगर देखा जाए तो राजन 12 गेंदों में 26 रनों की आवश्यकता थी। प्रतीक ठाकुर का ये ओवर काफी महत्वपूर्ण था। यदि इस ओवर में एक सुरक्षित रवैया अपनाते और आने वाले ओवर पे अटैक करते तो निश्चित तौर से कुछ स्ट्रैटेजी बन सकती थी, लेकिन ये गलत डिसीजन मैं कहना चाहूंगा। अभी भी अगर देखा जाए तो मैच दोनों भी टीम के तरफ, दोनों भी टीम के पक्ष में अभी भी बैलेंस है, क्योंकि अनिकेत भगत एक काफी अच्छा माहिर बल्लेबाज, अगर देखा जाए तो एक वक्त था इनके पिताश्री ने अनिकेत 11 नाम से टीम इसी मैदान पे एक पर खिलाई थी, और उस टीम ने जो इतिहास बनाया था वो अभी भी सुवर्ण अक्षरों से लिखा गया है। और वही अनिकेत आज वही इतिहास दोहराएंगे क्या, ये आने वाला वक्त बताएगा। बहुत बढ़िया स्ट्रोक, बट यहाँ पर कैच छूट गए, बट बहुत ही अच्छा अटेम्प्ट था। जरूर क्योंकि देखिए एक ही रन से यहाँ पर संतुष्टि प्राप्त करनी होगी बल्लेबाजों को। अच्छी फील्डिंग रही, जरूर बहुत तेजी से गेंद थी और जो उनके हाथों पर लपकी, बट पकड़ नहीं पाए फील्डर वहां पर एक चालाक गेंदबाज। अभी भी अगर प्रशांत में बात की जाए, देखिए जैसे कि मैंने कहा था एक माहिर गेंदबाज है प्रतीक ठाकुर, पहले गेंद पर अपने इरादे को पूरी तरीके से स्पष्ट कर दिया, जहां पर उमेश भोईर जैसे बल्लेबाज को अपने कांटों में दबोच लिया। इसी के साथ ही प्रतीक की तीसरी गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, और देखिए यहां पर पूरी तरीके से बहुत ही डीप में गेंद और मिडल स्टंप, अंपायर का इशारा आउट, और यहां पर अनिकेत भगत को मैदान के बाहर जाना होगा। देखिए राजन, कहीं तो गलतियां कर रहे हैं बल्लेबाज और इसी गलतियों का पूरी तरह से फायदा उठा रहे हैं गेंदबाज। प्रतीक ठाकुर एक माहिर खिलाड़ी है, एक अनुभवी खिलाड़ी, ये आपके लिए जाल बिछाएंगे और इस जाल में यदि आप जकड़ गए तो निश्चित तौर से आपकी नैया वहां पे डूबेगी। और यही काम किया है प्रतीक ठाकुर ने, पहचाना कि अनिकेत भगत जो है वो सीधा बड़े स्ट्रोक खेलने के प्रयास में रहेंगे, और इसी के चलते उनके स्टांस को पहचाना, उनके आक्रामक रवैये को पहचाना, और फ्लाइटेड तेजी गेंद से फेंकी गई और एक गेंद सीधा जा पहुंची विट्टो के ऊपर और पूरी तरह से नस्ता नाबूद कर दिया इस बल्लेबाज को। और जो एक बड़ा खिलाड़ी, गेम चेंजर बन सकता था अनिकेत, वो मात्र पूरी तरह से निराशा दिखाते हुए बैक टू द पवेलियन। जरूर क्योंकि इरादे पूरी तरह से यहाँ पर बुलंद करके गेंदबाजी अगर कोई कर रहा है इस मैदान पर तो प्रतीक ठाकुर है। और देखिए आने वाली ये अगली गेंद, कोई मौका नहीं बल्लेबाज को, यहाँ पर मिसफील्ड, जरूर विकेट कीपर उस गेंद को परख नहीं पाए, अपने दस्तानों से चूक गए। यहाँ पर देखिए ओवर थ्रो हो, बट कोई नहीं, यहाँ पर मिसकम्युनिकेशन जरूर दोनों ही बल्लेबाजों में रहा। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी थी, दूसरे भी अंक मिल सकते थे, बट एक दूसरे पर ध्यान नहीं होने का कारण एक ही रन से संतुष्टि यहाँ पर माननी होगी और एक रन से इजाफा होता हुआ स्कोर का 31 रन, 31 रन यहाँ पर मेरे साथी स्कोरर हमें बता रहे हैं। देखिए प्रतीक ठाकुर की, प्रशांत अगर बात की जाए, अब तक काफी बेहतरीन लय में गेंदबाजी करते हुए, एक अच्छी लाइन और लेंथ से गेंदबाजी करते हुए हमें नजर आ रहे हैं। ये अगली गेंद उठाया है, आसमानी सफर है, फील्डर वहां पर तैनात है और शायद बहुत ही अच्छा कैच, एक और बल्लेबाज यहाँ पर निराशजनक रूप से पवेलियन की ओर जाते हुए। मनसे मनात राज करते, मनसे जिरवून माझ टाकते, मनसे अन्यायाला गाडू माणसाला जोडू आमची ताकद ही मनसे, अन्यायाला गाडू माणसाला जोडू आमची ताकद ही मनसे, न्याया हक्कासाठी मनसे जीवाची बाजी, मनसे मनात राज करते, मनसे जिरवून माझ टाकते, मनसे। निश्चित तौर से 12 गेंदों में 26 रनों की आवश्यकता थी। अभी अगर देखा जाए तो समीकरण थोड़ा सा बदलता हुआ, आने वाली 7 गेंदें और जीत के लिए अभी भी 24 रनों की आवश्यकता। 26 रनों का लक्ष्य था दोस्तों। 12 गेंदों में हर एक बल्लेबाज बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में गलती कर बैठा और इन्हीं गलतियों का पूरी तरह से फायदा उठाया एकता टीम ने, और जिसके चलते आप देख सकते हैं इस मैच के ऊपर पूरी तरह से पकड़ बना के रखी है इन गेंदबाजों ने। यदि यहां से एक बड़ा स्ट्रोक आया तो मैच चेंजिंग स्ट्रोक हो सकता है। देखते हैं वो स्ट्रोक आता है क्या। इस बार इनसाइड आउट खेलने का प्रयास जरूर किया गया था, गेंद जरूर पॉइंट रीजन में, खिलाड़ी वहां पे तैनात थे, कैच बन सकता था। थोड़ा सा खराब यहाँ पे फील्डिंग का मुजाहरा होता हुआ कैच छूटा, 2 रन जरूर मिले और इसी के साथ तीसरा ओवर का खेल समाप्त होता हुआ। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड जा पाता है 33 माफ कीजिए 33 के पायदान के ऊपर।
और 55 रनों का लक्ष्य। राजन अभी भी 22 रनों की आवश्यकता, 1 ओवर 22 यानी कि 3 बड़े स्ट्रोक यानी कि 3 सिक्सर इस मैच को बना सकते हैं। क्या कहना चाहोगे, वो सिक्सर लगेंगे या फिर अमित पाटिल? प्रशांत, अगर बात की जाए तो आसान नहीं होगा क्योंकि अमित पाटिल एक दिग्गज गेंदबाज है, अनुभवी खिलाड़ी है, इस मैदान पर बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है। सिर्फ टेनिसी क्रिकेट नहीं, लेदर में भी काफी बढ़िया तरीके से और माहिर फिरकी गेंदबाज है, चालाक गेंदबाज है और जिनके कलाइयों में वो ताकत है, वो जादू है कि अच्छी स्पिन रखते हैं। देखिए बल्लेबाजों को चकमेदार गेंद जरूर यहाँ पर फेस करनी होगी, बट देखिए अगर प्रतीक ठाकुर की इस ओवर की बात की जाए तो काफी बेहतरीन और बढ़िया लय से गेंदबाजी की थी, बट कहीं ना कहीं जरूर फील्डरों का उतना अच्छा साथ मिला नहीं, इसलिए सिंगल्स डबल्स कुछ ज्यादा ही खर्च करने होंगे। और इसी के साथ अगर आप बात की जाए तो स्कोर 33 जो कि हुए, एक्स्ट्रा अगर आप देखें तो 3 रन, क्योंकि एक अमित पाटिल के दौरान वहां पे छूटा था और यहां पर पॉइंट में फील्डर ने एक चूक करी जो कि कैच हो सकती थी और 33 रन के पायदान पर जाकर पहुंचा है स्कोर। अब आखिरी ओवर लेकर एक बहुत ही स्वयं अच्छे और बहुत ही दिग्गज गेंदबाज अमित पाटिल है मैदान पर और सामने बल्लेबाज सुहास, एक दिग्गज बल्लेबाज है शिव गुर्जना के, बहुत ही मैं कहना चाहूंगा बहुत ही पुराने खिलाड़ी हैं जो कि इस मैदान पर काफी समय से इस टीम के लिए खेलते आ रहे हैं। अब उनको साबित करना होगा, दिखाना होगा। अगर इस मैच को जीतना है तो 6 गेंदों में 22 रनों की ये पारी खेलनी होगी जो कि इस मैदान पर मुमकिन है और काफी समय हमने देख चुके हैं कि इस मैदान पर इस चीज को, इस तरह के रनों को हासिल करने में बल्लेबाज कामयाब जरूर रहे हैं। बट अब गेंदबाजी की अगर बात की जाए तो अमित पाटिल जैसे एक दिग्गज गेंदबाज है, तो देखते हैं आने वाला समय हमें बताएगा कि 6 गेंदों में 22 रनों की यहाँ पर साझेदारी या 22 रनों के स्ट्रोक लग पाते हैं कि नहीं, आने वाले समय पे हम जरूर देख पाएंगे। निश्चित तौर से अगर टेनिस क्रिकेट की बात करें तो अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। कभी कभी एक ओवर में 40 रन होते हुए हमने देखे, एक ओवर में 36 रन होते हुए हमने देखे। 22 रन तो बन सकते हैं लेकिन आपके इरादे उतने मजबूत होने चाहिए। और देखिए दोस्तों, इरादे काफी मजबूत है लेकिन उमेश देसले वहां पे मौजूद, ये एक ऐसी दीवार है, इसे भेदना काफी मुश्किल है। काफी अच्छा स्ट्रोक जरूर था लेकिन काफी अच्छा कैच लपका उमेश देसले के माध्यम से और एक बड़ी मछली जाल में फंसते हुए और लक्ष्य यहाँ पे और बढ़ता हुआ। आने वाली 5 गेंदे और जीत के लिए 22 रनों की आवश्यकता। तुझा मानाचा मान घेऊन येतान बद्दया कारले डोंगराव वार घुमे अंगान तुझे संगान उमर उरवतान। टाइमिंग बहुत मिला पर फील्डर देखिए वहां पर तैनात रहकर भी उस गेंद को परख नहीं पाए और ये सीमा पार सरसराता हुआ चौका। राजन अभी भी देखा जाए तो थोड़ी सी बॉडी लैंग्वेज एकता टीम की थोड़ी सी कहीं तो बैकफुट पे लग रही है क्या, क्योंकि उमेश ने काफी अच्छा कैच लपका था। यहाँ पे एक मौका जरूर बन सकता है इस गेंद को रोकने का, लेकिन यहाँ पे मौका छोड़ा है, चौका आया है और यहाँ पे अगर देखा जाए तो आने वाली 4 गेंदे और 18 रनों का लक्ष्य। 4 गेंदे 18 रनों का लक्ष्य, 3 बड़े स्ट्रोक खेलने होंगे। केतन में वो ताकत है, पावर है, लेकिन किस प्रकार से उसका इस्तेमाल करेंगे आने वाला वक्त बताएगा। और यहाँ पे सीधा ब्लॉक होल की गेंद, जिसकी हम बात कर रहे थे राजन कि इस गेंदबाज के पास काफी सारे वेरिएशन है और उसमें का एक वेरिएशन हमने देखा कि पिछले गेंद उन्होंने लेग ब्रेक फेंकी थी और ये गेंद सीधी ब्लॉक होल की, क्योंकि उन्होंने पूरी तरीके से पढ़ लिया था बल्लेबाज के ट्रांस को जो कि ऑफ साइड की दिशा में पूरी तरह से जा चुके थे। तो एक जैसे कि मैंने कहा माहिर गेंदबाज है, जानते हैं, परखते हैं, बल्लेबाज की पूरी गरिमा को जानते हैं और गेंद को देखिए काफी डीप में रखा, ब्लॉक हॉल में फेंककर एक बड़े विकेट केतन जैसे बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखा दिया। देखिए केतन एक ऐसे बल्लेबाज थे जिनसे पूरी आशा की सकती थी कि इस मैच में 4 बोलना जो कि इस मैच को जिताने की ताकत रखते थे, बट केतन को भी निराशजनक रूप से मैदान के बाहर जाना पड़ा। अब नए बल्लेबाज मैदान पर देखिए, बहुत ही एक चाहते हैं क्रिकेट के, बहुत ही अच्छे खिलाड़ी हैं, साथ ही साथ पीटीसी लाइव के जिनके माध्यम से, जिनके थ्रू हम ये सब लाइव टूर्नामेंट देख पा रहे हैं। सौभाग्य है कि इसे बहुत ही बड़े दिग्गज हमारे बीच मौजूद है। प्रशांत, मैं कहना चाहूंगा केडी जिन्हें प्यार से कहा जाता है, सिंगल्स में रोटेट किए, 38 रन हो चुके हैं, शेष अभी भी 2 गेंदे बाकी। बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर, रिवर्स बहुत ही बेहतरीन सागर का और गेंद जाती हुई 1 बाउंस 2 बाउंस एंड इनटू द 4। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी। आखिरी गेंद, सामना करेंगे सागर। आहा, फिर एक बार कोशिश रही, आदित्य
देशमुख वहां पर मौजूद, फील्डर पीछे से अभय काफी तेजी से, बहुत अच्छा कवर यहां पर दिया गया, 1 रन से संतुष्टि। 43 रनों की पारी रही शिव गर्जना की। काफी बेहतरीन क्रिकेट दोनों ही टीम के द्वारा, जरूर, और हार्ड लक फॉर दी लॉस जो टीम यहां पर हार चुकी है उसके लिए, और आने वाले समय के एकता टीम के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। नक्कीच आज दिवसभरामध्ये ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांच्यासाठी एक जरूर महत्वपूर्ण सूचना असेल की आज अंतिम दिवस आहे, फायनलचा दिवस आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर मेगा फायनलचा सामना आणि त्याचबरोबर बक्षीस वितरणाचा खूप महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे। जर का वेळेची कमतरता जाणवली तर मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून अंतिम सामन्यासाठी